यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही। 2 दिवसात दिशा ठरवणार असं चव्हाणांनी म्हटलंय। अन्य पर्याय पाहिले पाहिजेत आणि म्हणून राजीनामा दिला असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष आणि सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला। चव्हाणांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला आहे। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। 15 फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। अमित शहांच्या 15 फेब्रुवारीच्या संभाजीनगरच्या सभेत प्रवेशाची शक्यता आहे। 6 ते 7 आमदार चव्हाणांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे। 6 ते 7 आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचंही कळतं। 15 ते 16 आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत। आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजपसहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे। मी कधीही भेदभाव असा केलेला नाही। शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि मी निर्णय घेत असताना सर्व आमदारांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, सर्वांना मी निधीचे कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे, मला मुद्दाम सांगितलं। अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरता खूप केलं, हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत। त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही, मला मुद्दाम सांगितलं।